येथील रेणुका देवी यात्रेमध्ये वगदीला लहान मुलाला लटकवण्याची अनोखी परंपरा आहे। रेणुका देवीच्या मंदिराला 5 प्रदक्षिणा घालून या वगदी आपल्या ठिकाणावर परत जाऊन समारोप घेतात। यासाठी परिसरातील भाविकांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळते। नांदुरातील जगातील सर्वात उंच असलेल्या 107 फूट उंचीच्या हनुमानाच्या मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला। त्यानंतर 100 क्विंटलचा पुष्पहारही अर्पण करण्यात आला। यावेळी हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। भंडाऱ्याच्या आंधळ गावामध्ये लॉज मधील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकलाय। IPL क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या 6 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांच्याकडून 5 मोबाईल आणि 1 लॅपटॉप सह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अमरावतीत महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच 111 फूट हनुमान मूर्ती उभारण्याचा संकल्प केला गेला होता आणि या मूर्तीची उभारणी अंतिम टप्प्यात आली असून या मूर्तीचं लोकार्पण गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली आहे। त्याचप्रमाणे हनुमान चालीसाला विरोध करणारा पहिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे अशी टीका देखील रवी राणा यांनी केली आहे। अकोला मंगरूळ पीर रोडवरच्या दगड पारवा या गावाजवळ विटांचा ट्रक दुचाकीवर उलटला आहे। तर ट्रक खाली दबून 5 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झालेत। जखमींवर अकोला जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत।